इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। चालू वर्षासाठी 125 कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट लक्षात घेऊन 26 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अभय योजना लागू करण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी अवघ्या 6 महिन्यात तिसऱ्यांदा आठवडाभर अभय योजना लागू केली आहे। महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ही मालमत्ता कर थकबाकीदारांनाही शेवटची संधी असून मुदत संपल्यानंतर मालमत्ता जप्ती, लिलाव अशा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जाईल असा इशारा दिला आहे। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी सप्टेंबर 2023 आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 2 वेळा मालमत्ता कराच्या दंडाची रक्कम माफ करण्यासाठी एकदिवसीय अभय योजना लागू केली होती। या दोन्ही योजनांची मिळून 75 कोटी रुपये आहेत। चालू वर्षात 35 कोटी रुपयांची वसुली झाली आहे। आता थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे। महानगरपालिकेचं उत्पन्नाचं सोर्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्सेस हे महत्त्वाचे सोर्स आहेत आणि आपल्याकडे याची थकबाकी मोठ्या प्रमाणावरती आहे। ही थकबाकी कमीत कमी करून जास्तीत जास्त वसुली वाढवण्यासाठी महापालिकेमार्फत अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहे। त्यामध्ये काही कोर्स ऑफ स्टेप्ससुद्धा आम्ही घेतलेले आहेत। आता 3 मार्चला जे आहे राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यानुसार जे थकबाकीदार आहेत त्यांनी त्यांचं टॅक्सची रक्कम जर भरली ह्या कालावधीमध्ये म्हणजे 26 फेब्रुवारीपासून तर 3 मार्च या कालावधीमध्ये जर रक्कम भरली तर त्यांचा जो पेनल्टी आहे ती 100% माफी दिली जाणार आहे। आणि हा कालावधी आम्ही जास्त यासाठी ठेवलेला आहे की मागं आपण एक दिवस ठेवत होतो आणि त्यामध्ये नागरिकांना काही अडचणीसुद्धा येत होत्या। काही लोकांना उन्हामध्ये उभं राहावं लागत होतं, लाईनी मोठमोठ्या लागलेल्या होत्या आणि त्यासाठी त्यांची मागणी होती की हा कालावधी थोडासा वाढवणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधींनीसुद्धा तशी मागणी केलेली होती आणि त्याचा सगळा विचार करून आम्ही 26 फेब्रुवारीपासून म्हणजे ह्या महिन्याच्या 26 फेब्रुवारीपासून तर 3 मार्चपर्यंत म्हणजे जवळपास एक पूर्ण हप्ता यासाठी ही अभय योजना लागू केलेली आहे। मी समस्त नागरिकांना नम्र आवाहन करतो की कृपया आपण याचा लाभ घ्यावा, कारण यानंतर कोणतीही अभय योजना महापालिकेमार्फत राबविली जाणार नाही आणि जी थकीत रक्कम आहे ती वसूल करण्यासाठी कोर्सिव स्टेप्स घेतले जातील। त्यामध्ये जप्तीची कारवाई असते, अटकावणी असते किंवा इतर नळ कनेक्शन्स कट करणं अशा प्रकारच्या ज्या कायदेशीर आयुध आहेत त्याचा वापर करून महापालिका आपली प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे।